नमस्कार मित्रांनो, आज आपण नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक परिसरामध्ये असलेल्या रामटेकपासून 3 किलोमीटर अंतर असलेल्या आंबाळा तलाव येथे आहोत. हा आंबाळा जो तलाव आहे एकदम खूप प्रसिद्ध आहे. आपण बघू शकता की या तलावाच्या निसर्ग सौंदर्य आहे आणि सभोवताल तलावाच्या विविध मंदिरे देखील आहेत. ऐतिहासिक मंदिरे देखील इथे बांधलेली आहेत, आपण बघू शकता. तर अशा तलावाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. विशेषतः जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये हा तलाव खूप मोठ्या प्रमाणात भरलेला असतो आणि या तलावाला आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. नगरधन राजवंशांच्या काळामध्ये या तलावाची निर्मिती झाली. तितक्या राजवंशाच्या काळामध्ये देखील या तलावाचं महत्त्व होतं. तेव्हापासून आज देखील या तलावाबद्दल अनेकांच्या मनामध्ये कुतूहल असते आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक लोक येत असतात. हा तलाव डोंगर पहाड्यांच्या मधात आहे, त्यामुळं इथलं पाणी जो आहे निळाशार असतो. शांत अशा ठिकाणी येण्यासाठी अनेक पर्यटक नेहमीच येत असतात. विशेषतः एखाद्याच्या घरी समजा कोणी मरण पावला असेल, त्याची दशक्रिया करण्यासाठी देखील या तलावाची खास विशेषता आहे. या ठिकाणी जे मंदिर आहेत पूजापाठ करण्याच्या दृष्टीनं अनेक जण येत असतात. आपण बघू शकता की हा तलाव किती निसर्गरम्य ठिकाणी आहे आणि अशा निसर्गरम्य ठिकाणी अनेक जण येऊन याचा मनमोहक आनंद लुटत असतात. आपल्याला माहीत आहे की रामटेक परिसर हा प्रभू रामचंद्रांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेला आहे आणि या ठिकाणीच जी पहाडी आहे त्या पहाडावर भोसले राजवंशांच्या काळामध्ये जीर्णोद्धार करून मंदिराची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून हा परिसर जो आहे हा भक्तिमय वातावरणासाठी आणि एकूणच धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून तीर्थस्थळ म्हणून एक प्रसिद्ध आहे. आणि याच तीर्थस्थळी रामटेकचा जो किल्ला आहे, रामटेकचा जो गड आहे, या गडाच्या एकदम पायथ्याशी आंबाळा तलाव आहे आणि आंबाळा तलावाच्या सभोवताल जो निसर्गरम्य वातावरण आहे विलोभनीय आहे आणि मन सुकवणारं आहे. मनोहारी असा दृश्य आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला मंदिर देखील पाहायला मिळतात.